कोकण आणि शिवसेना हे नातं नक्की होतं तरी कसं, जसा मासा आणि पाणी. मुंबईत गिरणी कामगार पेटला की त्याचे पडसाद कोकणात उमटायचे. बाळासाहेबांच्या एका शब्दावर इथला माणूस रक्त द्यायला तयार असायचा. पण आज 2025-26च्या वळणावर कोकणची हवाच बदलली आहे. ज्या मातीत धनुष्यबाण विजयाची गॅरंटी होता, तिथं आज निवडणुकी आधीच गुलाल उधळला जातोय, तोही बिनविरोध. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल लागायच्या आधीच खरं तर निकाल लागलाय, असं कोकणचं चित्र आहे. भाजप महायुतीचे 11 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. पण यातली खरी बातमी ही नाहीये की राणे जिंकलेत, तर खरी बातमी ही आहे की ठाकरेंच्या शिवसेनेकडे अनेक ठिकाणी उमेदवारच उरलेले नाहीयेत. वर्ष 1981, एका आजारी मुलाला वाचवण्यासाठी गावकरी मैलोन मैल पायी चालले, पण मुलगा वाटेतच गेला. ही गोष्ट जेव्हा बाळासाहेबांच्या कानावर गेली, तेव्हा त्यांनी स्वतःची कार ॲम्ब्युलन्स म्हणून त्या गावाला दिली. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून ठाकरेंनी कोकणी माणसाच्या काळजात घर केलं होतं. पण आता काळ बदललाय. जुन्या आठवणींच्या शिदोरीवर राजकारण किती काळ चालणार? लोक म्हणायचे राणे संपले. 2014ला निलेश राणे पडले, नारायण राणे पडले, 2019ला पुन्हा फटका बसला. पण म्हणतात ना, वाघ 2 पावलं मागे गेला म्हणजे तो घाबरलाय, असं होत नाही. राणेंनी आपली रणनीती बदलली. विधानसभेत नितेश राणेंनी हॅट्रिक केली. लोकसभेत खुद्द नारायण राणे 47,000 मतांनी निवडून आले आणि इथूनच ठाकरे मुक्त कोकणच्या या स्क्रिप्टला खरी सुरुवात झाली. नितेश राणेंनी यावेळी जो बिनविरोध पॅटर्न राबवला, तो समजून घेण्यासारखा आहे. नेमका काय आहे तो पाहूयात. महायुतीतल्या शिंदे गटाला आणि भाजपाला एकत्र बांधलं. दुसरं म्हणजे अनेक ठिकाणी ठाकरेंच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले किंवा त्यांनी स्वतःहून माघार घेतली. विधानसभेला ठाकरेंना बाहेरून लोक आणावे लागले. पण जिल्हा परिषदेपर्यंत येता येता ती फळीही खरं तर विखुरली गेली आहे. ज्या कोकणातून शिवसेनेची पहिली फळी उभी राहिली, तिथं आंबोलीसारख्या गटात ठाकरेंना उमेदवार मिळत नसेल, तर ही धोक्याची घंटा नाही, तर साक्षात अलार्म आहे. भास्कर जाधव निवडून आले खरे, पण ती त्यांची वैयक्तिक ताकद जास्त होती असं बोललं जातंय. मग प्रश्न उरतो तोच, कोकणी माणूस ठाकरेंना विसरलाय की राणेंच्या आक्रमकतेसमोर ठाकरे गट थकलाय? कोकणच्या राजकारणातला हा राणे दणका फक्त सिंधुदुर्गापुरताच मर्यादित नाहीये. याचे पडसाद संपूर्ण कोकण पट्ट्यावर उमटणार आहेत. फाईट देऊन हरणं समजू शकतं, पण मैदानात उतरण्याआधीच हत्यारं टाकण्याची वेळ का आली? कोकणातून ठाकरे खरोखर हद्दपार झालेत का? हा प्रश्न आता कायम भेडसावत राहील. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.